तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे माहितीचा प्रवाह आज सामान्य नागरिकांच्या हातात आला आहे आणि YouTube सारख्या माध्यमांनी पत्रकारितेला नवे व्यासपीठ मिळवून दिले आहे. मुख्य प्रवाहातील माध्यमांकडून दुर्लक्षित राहणारे अनेक प्रश्न, ग्रामीण भागातील समस्या आणि सत्तेला अस्वस्थ करणारे मुद्दे आता डिजिटल माध्यमातून लोकांसमोर येत आहेत. त्यामुळे YouTube पत्रकारिता ही लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा महत्त्वाचा भाग बनली आहे. अनेक नव्या आवाजांना या माध्यमातून संधी मिळाली असून माहिती लोकांपर्यंत अधिक वेगाने पोहोचू लागली आहे. मात्र कोणतेही स्वातंत्र्य जबाबदारीशिवाय टिकत नाही, हेही तितकेच खरे आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या YouTube वृत्तवाहिन्यांमुळे पत्रकारिता आणि स्वैराचार यातील सीमारेषा धूसर होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. कोणतेही पत्रकारितेचे प्रशिक्षण नसताना, विषयांची सखोल माहिती नसताना आणि नैतिक मूल्यांची जाणीव नसताना अनेक जण स्वतःला पत्रकार म्हणून सादर करत आहेत. यामुळे तथ्य पडताळणीपेक्षा खळबळजनक भाषा, वैयक्तिक आरोप आणि प्रसिद्धीचा हव्यास अधिक दिसून येत आहे. पत्रकारितेचे मूलभूत तत्व म्हणजे सत्याची पडताळणी, दोन्ही बाजू जाणून घेणे आणि समाजात अनावश्यक द्वेष पसरू न देणे. मात्र अनेक डिजिटल माध्यमांमध्ये ही जबाबदारी हरवत चालल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे समाजातील पत्रकारितेची विश्वासार्हता धोक्यात येत असून माहिती आणि अफवा यातील फरक मिटण्याची भीती निर्माण झाली आहे. याचा अर्थ YouTube पत्रकारितेवर निर्बंध आणावेत असा नाही, कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे लोकशाहीचे मूलभूत मूल्य आहे. मात्र डिजिटल पत्रकारितेसाठीही काही किमान नियम, नैतिकतेचे निकष, प्रशिक्षण व्यवस्था आणि तक्रार निवारण यंत्रणा आवश्यक असल्याची मागणी आता जोर धरत आहे. माध्यमे ही समाजाचा आरसा मानली जातात, त्यामुळे हा आरसा सत्य आणि जबाबदारी जपणारा असणे गरजेचे आहे.